चांगली गोष्ट आहे ना. मी तुम्हाला ते सांगितलं, सिस्टीम चांगली व्हावी ही काय फक्त एकट्या मनसेची किंवा एकट्या विरोधी पक्षाची जबाबदारी नसते, सत्ताधारी पक्षाची सुद्धा जबाबदारी असते. त्यामुळे सगळे जण त्याच्यामध्ये सामील झाले पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. एक प्रश्न असा आहे की दोन्ही ठाकरे एकत्र यावेत यासाठी तुम्ही देखील आग्रही होता, पण दोन्ही ठाकरे एकत्र आले पण महाविकास आघाडी नको असं काही मनसेचं आहे? संदीपने आता अत्यंत स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं, उद्या जे निवडणूक आयोगाकडे आम्ही जाणार आहोत त्या निवडणूक आयोगामध्ये जाण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ असावं यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील होतो. आणि त्याप्रमाणे सन्मान्य पवारसाहेब, शरद पवारसाहेब, सन्मान्य उद्धवसाहेब, सन्मान्य राजसाहेब, सन्मान्य हर्षवर्धन सकपाळ साहेब, सन्मान्य वर्षा गायकवाडजी, सन्मान्य प्रकाश रेड्डी, सन्मान्य सुभाष लांडे, रईस खान, समाजवादी पक्ष शेख, हे असे सर्व पक्षीय त्या ठिकाणी शिष्टमंडळ आहे आणि त्याची यादी आता आम्ही पाठवतो आहोत. आणि त्याच्यामुळे या राज्याच्या निवडणुका पारदर्शक व्हाव्यात, या राज्यातल्या लोकांच्या मनामध्ये असणारे संभ्रम सगळा दूर व्हावा, राज्यातील लोकांना वाटलं पाहिजे की निवडणूक अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे. आणि म्हणून काही आक्षेप आमच्या सगळ्यांचे निवडणूक आयोगाकडच्या बाबतीमध्ये होते आणि म्हणून निवडणूक आयोगाला सगळी माहिती द्यावी इत्तमूत आणि त्यांच्याकडून उत्तरं घ्यावीत आणि ही निवडणूक पारदर्शकपणे पार पाडावी यासाठी होतं. त्यासाठी सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस, सन्मान्य अजितजी पवार, सन्मान्य एकनाथजी शिंदे या तिघांनाही निमंत्रण त्या उद्याच्या निवडणूक आयोगाच्या भेटण्यासाठी दिलेलं होतं. त्याप्रमाणे लेखी निवेदनं दिलेली आहेत असं पण नाही, मी तुम्हाला लेखी पत्र देऊ शकतो. ते लेखी निवेदनं दिलेली आहेत आणि लेखी नावंसुद्धा आम्ही पाठवलेली आहेत. त्यामुळे आता कोण येतील कोण येणार ती गोष्ट वेगळी, पण आम्ही जाणार आहोत. बस. कोणाचा लेखी काही रिप्लाय आलाय का सर? नाही, सगळ्यांनी सांगितलं आम्ही येतो म्हणून सांगितलंय. आता भारतीय जनता पक्ष, शिंदे गट आणि अजित पवार गटाचा अजून काही निरोप आलेला नाही. वक्तव्यानंतर आता संजय राऊत यांना फोर्टिस रुग्णालयामध्ये ऍडमिट केलं असल्याची माहिती नाही, मला असं वाटतं की त्यांची आज काहीतरी टेस्ट आहे, ते कालच आम्हाला बोलत होते, तेव्हा ते टेस्टला गेलेले आहेत. ते थोड्या वेळाने येतील बाहेर, काय अडचण नाही. सांगितलं नाही. नकार दिलेला आहे. काँग्रेसने सांगितलंय की मनसेसोबत आम्ही जाऊ नाही शकत कारण आमचे अल्पसंख्याक मतं देखील मुळात बोल सांग. मुळात असं कुठलंही काँग्रेसकडे प्रस्ताव आम्ही पाठवलेला नाही आहे, त्यामुळे त्याच्या बोलण्याला काही अर्थ नाही ना. आम्ही जर कुठला प्रस्ताव पाठवला मग हर्षवर्धन सकपाळ साहेब बोलले तो गोष्ट वेगळी. असा प्रस्तावच आमच्याकडनं गेलेला नाही आहे, त्यामुळे त्याच्याविषयी बोलायची काही गरजच नाही आहे. आता मुंबई महापालिका तुम्ही अनुकूल आहात का? तुमची भूमिका नक्की काय असेल? काँग्रेस सोबत असली पाहिजे का महाविकास आघाडीमध्ये? मुळात मी तुम्हाला सांगितलं, या संदर्भातली जी भूमिका असेल ते सन्मान्य राजसाहेब ठाकरे ठरवतील आणि ते योग्य वेळी तुम्हाला सांगतील. आता हा विषय चर्चेचा नाही आहे, त्यामुळे याच्यावर चर्चा झालेली नाही. त्याचबरोबर गणेश उत्सव याच प्रश्नाला अनुसरून ह्याच्यासाठी प्रश्न आहे कारण पारदर्शक निवडणूक व्हावी किंवा निवडणूक प्रक्रियेमध्ये जी चूक होतीये त्या सगळ्या गोष्टीला पकडून जर सगळेच राजकीय पक्ष एकत्र येत असतील तर काँग्रेसने देखील हा मुद्दा उठवला. मुळात निवडणुका पारदर्शी झाल्या पाहिजेत ही काय फक्त विरोधी पक्षाची भूमिका असू शकत नाही ना. लोकशाहीमध्ये सगळे राजकीय पक्ष, मग ते सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्ष असतील, या सगळ्यांची भूमिका असली पाहिजे की निवडणुका पारदर्शी झाल्या पाहिजेत. ह्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाची सुद्धा तेवढीच इन्व्हॉल्वमेंट पाहिजे आणि आमची भूमिका हीच आहे की पारदर्शी निवडणुका झाल्या पाहिजेत. ह्याच्यासाठीच आम्ही निवडणूक आयोगाकडे जातोय. याच्या आधीसुद्धा नांदगावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिष्टमंडळ दोनदा भेटून आलेलं आहे निवडणूक आयोगाला आणि आता उद्या सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाणार आहे. मुळात निवडणुका पारदर्शी झाल्या पाहिजेत ही मला असं वाटतं लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाची, प्रत्येक घटकाची भूमिका असली पाहिजे. गणेश उत्सवप्रमाणे आता छठ पूजेची देखील तयारी ही मुंबई महापालिकेनं तयारी सुरू केलेली आहे. काय वाटतं की गणेश उत्सवप्रमाणे जवळपास 7 ठिकाणी आता छठ पूजा केली जाणार आहे मुंबईत? नाही, मला असं वाटतं छठपूजा करायला आमचा कधीही विरोध नव्हता, पण त्याच्या मागे जर एखाद्याने राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला त्या गोष्टीला आमचा विरोध होता आणि सन्मान्य राजसाहेबांनी भूमिका वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे. बंधूंच्या वाढत्या भेटीगाठी असतील